नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना शेतीची वाटणी करताना नोंदणी शुल्क भरावा लागत होता। हा खर्च जवळजवळ हजारो रुपयात येत होता। राज्य शासनाने यापूर्वीच शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तावर कोणतेही नोंदणी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता। गेल्या महिन्यात या निर्णयाची घोषणा झाली होती, पण आता मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। शेतजमिनीच्या वाटणीनंतर दस्त नोंदणीसाठी 30,000 रुपयापर्यंत शुल्क आकारले जाणार होते। हे शुल्क आता पूर्णपणे माफ झाले आहे। शेतकऱ्यांना कागदपत्राच्या खर्चाव्यतिरिक्त सरकारी शुल्काची आता यापुढे झळ बसणार नाही। त्यामुळे जमीन वाटपाची रखडलेली कामे आता जलद गतीने होणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाने जमीन वाटप दस्त नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय मे महिन्याच्या अखेरीस घेतला होता। महसूल विभागाने हा निर्णय घेतला होता। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयी माहिती दिली होती। या विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने तात्काळ मान्यता दिली होती। यामुळे आता हे शुल्क माफ झाले आहे। या निर्णयामुळे वाटणीपत्राची नोंदणी सहज आणि स्वस्तात होणार आहे। त्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही। पैसे जास्त लागतात म्हणून नोंदणी होत नव्हती, अशा नोंदणीची संख्या वाढेल। त्याबरोबरच जमिनीसाठी होणारे वाद कमी होतील आणि वारसांना आपल्या हक्काचा सातबारा मिळेल। शेतकऱ्याच्या शेती वाटणीवरून होणारी भांडणे आणि रखडलेली नोंदणी यातून सुटका होईल। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 नुसार शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी करावी लागते। त्यावेळी वाटप दस्तासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते। मुद्रांक शुल्क हा थोडासा भरावा लागतो, पण नोंदणी शुल्क जास्त भरावा लागत होता, तो आता भरावा लागणार नाही। महसूल विभागाचे महासचिव यांनी हा आदेश काढलेला आहे। धन्यवाद।